मित्रांनो, समजा आज रात्री पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर 3 रुपयांनी वाढलं तर तुमच्या मनात पहिला विचार काय येईल बरं? ज्यांच्याकडे कार किंवा बाईक आहे ते म्हणतील धत्तेरिकी, आता महिन्याचं बजेट कोलमडणार. पण ज्यांच्याकडे स्वतःची गाडी नाहीये, जे रोज लोकल, मेट्रो किंवा पायी पीट करून ऑफिसला जातात, ते काय विचार करतील? ते म्हणतील मला काय फरक पडतो, माझ्याकडे कुठे गाडी आहे, वाढू दे की किती. पण थांबा, जर तुम्हीही असाच विचार करत असाल तर तुम्ही फार मोठ्या भ्रमात आहात. कारण पेट्रोल पंपावर वाढलेले ते 3 रुपये तुमच्या खिशातून कधी आणि कसे 300 ते 3000 रुपये काढून घेतात हे तुमचं तुम्हालाच कळत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की गाडी नसतानाही तुमच्या खिशाला कात्री कशी लागते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटचं गणित ऐकून तुमचे डोळे उघडतील. आता बघा, नुकतीच बातमी आली आहे की देशभरात पेट्रोल डिझेल 3 रुपयांनी महागले. मुंबई पासून नागपूर पर्यंत सगळ्यांच्या खिशाचं गणित बदललंय. आधीच आपल्या डोक्यावर ईएमआयचा ताण, मुलांच्या शाळा, कॉलेजची फी, घराचं भाडं आणि त्यात ही महागाई. आता जे लोक रोज स्वतःच्या कारने किंवा बाईकने ऑफिसला जातात त्यांचा महिन्याचा प्रवास खर्च थेट वाढणार आहे. हे उघड तर आहेच, कारण अजूनही बऱ्याच कंपन्यांनी पूर्ण वर्क फ्रॉम होम दिलेलंच नाहीये. त्यामुळे नोकरदार वर्गाला रोज प्रवास करणं भागच आहे. पण खरी गोष्ट त्यांची होते ज्यांना वाटतं की त्यांचं इंधनाशी काहीही संबंध नाही. चला आता मूळ मुद्द्यावर येऊया. पेट्रोल डिझेल महागलं की सगळ्यात आधी काय महाग होतं बरं? तर ते म्हणजे वाहतूक. भारतातील जवळजवळ 80% पेक्षा जास्त माल वाहतूक ही डिझेलवर चालणाऱ्या ट्रक आणि गाड्यांमधून होते. आता विचार करा, तुम्ही सकाळी उठून जो चहा पिता त्याचं दूध कुठून तरी ट्रकमधून शहरात येतं. तुम्ही जी भाजी आणता ती शेतकऱ्यांकडून मार्केटमध्ये आणि मार्केटमधून तुमच्या गल्लीत टेम्पोने किंवा ट्रकने येते. जेव्हा डिझेल महाग होतं तेव्हा ट्रक चालक भाडं वाढवतो. मग तो भाजीवाला किंवा दुकानदार तो खर्च स्वतःच्या खिशातून देईल का? तर अजिबात नाही. तो काय करणार? तो भाजीचे आणि किराणा मालाचे भाव वाढवणार. म्हणजेच इंधन दरवाढीचा थेट फटका तुमच्या स्वयंपाकघराला बसला. आजकाल आपण घरात बसून स्विगी, झोमॅटो वरून जेवण मागवतो किंवा अमेझॉन, फ्लिपकार्ट वरून शॉपिंग करतो. विचार करा त्या बिचाऱ्या डिलिव्हरी बॉयजचा. त्यांचं तर संपूर्ण कामच पेट्रोलवर चालतं. पेट्रोल महागलं की कंपन्या डिलिव्हरी चार्जेस वाढवतात. शेवटी भुर्दंड कोणाला? तुम्हाला आणि मला. तुमच्याकडे स्वतःची गाडी नाही, मान्य आहे, पण तुम्ही खासगी बस, ऑटो किंवा ट्रॅव्हल्सने प्रवास तरी करता ना. डिझेल वाढलं की खासगी बसचे मालक तिकीट दर वाढवतात. सणासुदीला गावी जायचं असेल तर खिशाला चांगलाच जाळा लागतो. यातला अजून एक गंभीर पैलू म्हणजे आपले डिलिव्हरी पार्टनर किंवा रोज गाडीवर काम करणारे तरुण. दिवसभर शहरभर फिरून ते तरुण डिलिव्हरी करतात. पेट्रोलचे दर वाढतात, पण कंपन्यांकडून मिळणारी त्यांची कमाई मात्र तितकीच राहते. अशा वेळी या रोज कमवणाऱ्या पोरांना आपला घर खर्च चालवणं किती कठीण होत असेल बरं? याचा विचार आपण कधी करतो का? त्यामुळे ही दरवाढ फक्त एका आकड्यापुरती मर्यादित नसते, ती कित्येकांच्या रोजगार जगण्याचा संघर्ष वाढवते. अर्थतज्ञांच्या मते जर पेट्रोल आणि डिझेलचे दर असेच दीर्घकाळ वाढले तर देशाची एकूण महागाई खूप मोठ्या प्रमाणावर वाढते. कारण इंधन हे प्रत्येक गोष्टीचा पाया आहे. कारखान्यात माल तयार होण्यापासून ते तुमच्या हातामध्ये येईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर इंधनाचा वापर होतोच. त्यामुळे पेट्रोल पंपावर ते 3 रुपये हे फक्त निमित्त असतात. हळूहळू संपूर्ण बाजारपेठ महाग होतो. तर मित्रांनो, आता तुम्हाला समजलंच असेल की माझ्याकडे गाडी नाही म्हणून इंधन दरवाढीकडे दुर्लक्ष करून चालणारच नाही. कारण हा प्रश्न फक्त गाडी असणाऱ्यांचा नाही, तर आपल्या प्रत्येकाच्या घराच्या बजेटचा आहे, आपल्या स्वयंपाकघराचा आहे. तुम्हाला काय वाटतं? ही दरवाढ अशीच सुरू राहिली तर सामान्य माणसाने जगायचं तरी कसं? आणि यावर काय उपाय असायला हवा? मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल आणि डोळे उघडणारा वाटला असेल तर आताच तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच नवनवीन आणि महत्त्वाच्या विषयांवर सोप्या भाषेत व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.